रोहित पवार वेगळीच चूल मांडतायत का असा प्रश्न पडतोय। त्याचं कारण म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर शरद पवार आता अधिवेशनादरम्यान विधान भवनामध्ये येत आहेत आणि तेव्हा रोहित पवार गैरहजर राहतात। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार पक्षाच्या अगदी सगळ्या आमदारांची बैठक होते आणि त्या बैठकीत मात्र रोहित पवार उपस्थित राहत नाहीत। रोहित पवार गेले काही दिवस आपली वेगळी आंदोलनं वेगळ्या भेटीगाठी घेत आहेत। त्यामुळे रोहित पवार शरद पवारांपेक्षा वेगळी चूल मांडू पाहतायत का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। आपण पाहतोय रोहित पवार आणि शरद पवार वेगळे होत आहेत का अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। आपण पाहतोय दादा गेल्यापासून रोहित पवारांनी खरं तर लढा द्यायला सुरुवात केली। आपली आंदोलनं आपली विचारसरणी खरं तर ते वेगळी आहे दाखवतात। मात्र आता आपण पाहिलं तर शरद पवारांच्या बैठकीमध्ये केवळ रोहित पवार उपस्थित नव्हते आणि त्यावरूनच आता रोहित पवार आणि शरद पवार वेगळे होत आहेत का, रोहित पवार वेगळीच चूल मांडतायत का अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। अर्थात या चर्चांवर कोणत्याच स्पष्टीकरण कोणत्याच पक्षाकडून दिलेलं नाही। रोहित पवार सुद्धा काही बोललेले नाहीत। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये रोहित पवारांची आंदोलनं पाहता आता अशा चर्चांना खरतर ऊत येतोय। आपल्यासोबत प्रणाली कापसे जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतोय रोहित पवार वेगळीच चूल मांडतायत का असं काहीसं चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। त्याला कारणही असं ठरतंय की आज विधान भवनामध्ये बऱ्याच कालावधीनंतर शरद पवार हे उपस्थित झालेले होते। या प्रश्नावर आज त्यांची बैठक होती। ज्या बैठकीसाठी सगळेच जुने दिग्गज लोक जे आहेत म्हणजे अगदी नारायण राणे असतील किंवा एकनाथ खडसे असतील असे जुनी जी काही मंडळी आहे ती आज या ठिकाणी उपस्थित झाल्याचं बघायला मिळालं होतं। परंतु या बैठकीच्या वेळेला म्हणजे शरद पवार येणार आहेत म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे आमदार त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आणि आता जाताना त्यांना सोडण्यासाठी म्हणून सगळेच्या सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार यांना बसण्यासाठी दुसरं कुठलं नसल्यामुळे आणि त्यांना मजले वरखाली करता येत नसल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या केबिनच्या बाजूची जी मीटिंग हॉल होता त्या ठिकाणी शरद पवार यांनी त्यांच्या आमदारांची बैठक घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। या चर्चेमध्ये सुद्धा रोहित पवार उपस्थित नव्हते। रोहित पवार या आमदारांना शरद पवार यांना रिसीव्ह करण्यासाठी आले नाही, त्यांना सी ऑफ करण्यासाठी आले नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीला उपस्थित नव्हते। या कालावधीमध्ये रोहित पवार हे कल्याण डोंबिवलीला जी घटना घडली होती त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर आता ते आझाद मैदानामध्ये सुद्धा जे शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलन स्थळी गेलेले आहे। त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की गेले काही दिवस अनेक बैठकांमध्ये सुद्धा रोहित पवारांचा सूर वेगळा असतो, त्यांची आंदोलनं ही सुद्धा ते स्वतंत्रपणे करतात। आपण पाहिलं की मध्यंतरी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी पंढरपुरात आंदोलन केलं होतं। त्याही वेळेला पक्षाला फारशी त्याची कल्पना नव्हती किंवा पक्षातले वरिष्ठ अशा पद्धतीचं आंदोलन करू नये या भूमिकेचे होते। त्यानंतर एकदा त्यांनी आंदोलन मराठवाड्यामध्ये करायचं ठरवलेलं होतं। आता सुद्धा मुंबईमध्ये ज्या काही दुर्घटना घडलेल्या आहेत किंवा MMR रिजनमध्ये ज्या काही दुर्घटना घडल्या त्या प्रत्येक ठिकाणी स्वतः रोहित पवार जात आहेत, तिथल्या लोकांना भेटत आहेत। असं करत असताना पक्षातल्या कुठल्याही इतर आमदारांना किंवा वरिष्ठांना याबद्दलची काही कल्पना आहे। त्यामुळेच रोहित पवार हे वेगळीच चेंडू पाहतायत का, ते वेगळा काही विचार करतायत का असा सवाल आणि अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी प्रणाली। आपण पाहतोय की रोहित पवार खरं तर आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते। ते कल्याण डोंबिवलीला गेले होते आणि त्यानंतर ते शिक्षकांच्या आंदोलनस्थळी आझाद मैदानावर गेले आणि म्हणूनच आता रोहित पवार वेगळीच चूल मांडतायत का अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत।